गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है. आज हे गाणं म्हणण्याचा उद्देश असा की आज रेल्वेशी संबंधितच आम्ही एपिसोड घेऊन आलो आहे. नमस्कार, शंखनाद आवाज सत्याचा या चॅनलमध्ये सफर विदर्भाची या एपिसोडमध्ये मी मयुरेश गोखले आपले स्वागत करतो. आज आम्ही आलेलो आहे नागपूर रेल्वे स्टेशनच्या जवळ आणि आज आम्ही काय स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर आज इथे आहे डबल डायमंड क्रॉसिंग. डबल डायमंड क्रॉसिंग म्हणजे काय तर हा असा ट्रॅक आहे जिथे परपेंडिक्युलर ट्रॅक आहे. म्हणजे पूर्ण भारतात ही अशी एकमेव जागा आहे जिथे गाड्या इकडून पण अशा जातात आणि गाड्या अशा प्लसच्या चिन्हामध्ये हा ट्रॅक आहे. मी तुम्हाला आता लवकरच दाखवणार आहे. ही खरंच एक युनिक जागा आहे. ही आपल्या भारतात फार कमी लोकांना माहिती आहे. आपण जेव्हा गाडीने जातो तेव्हा बघतो की नेहमी बाजूला एक ट्रॅक आपल्या सतत सोबत चाललेला असतो. पण इथे तुम्ही बघू शकाल इथे 2 ट्रॅक्स आहेत जे परपेंडिक्युलर गेलेले आहेत. चला तर आता ते तुम्हाला ट्रॅक दाखवतो मी. हे बघा, आता तुम्हाला तुमच्या कॅमेराच्या स्क्रीनवर ते दिसतात आहे डबल डायमंड क्रॉसिंग. थोडासा कॅमेरा इथे आणा. तुम्ही इथे बघू शकता इथे असा हा एक ट्रॅक असा गेलेला आहे, त्यालाच एक बाजूला पॅरलल दुसरा ट्रॅक सरळ गेलेला आहे आणि या दोन्ही ट्रॅकला परपेंडिक्युलर म्हणजे मी तुम्हाला आता वाटल्यास हाताने इथे दाखवतो कारण सध्या इथून ट्रेन जात नाही आहे. हा एक ट्रॅक आहे, त्याच्याच बाजूला तिकडे तो दुसरा ट्रॅक. हे 2 आहे पॅरलल ट्रॅक आणि याला परपेंडिक्युलर इथून बघा हे क्रॉस झालेले आहेत. इथून एक असा सरळ असा ट्रॅक आणि तो दुसरा. तर ही डबल डायमंड क्रॉसिंग आहे आणि या डबल डायमंड क्रॉसिंगचं वैशिष्ट्य जसं की मी सांगितलं की पूर्ण भारतात ही एकमेव आहे. आता हा जो तुम्हाला सरळ जाणारा ट्रॅक दिसतो आहे हा ट्रॅक जातो नागपूर गोंदिया. म्हणजे समजा तुम्हाला गोंदियाला जायचं आहे तर जेव्हा तुम्ही नागपूर रेल्वे स्टेशनवरून निघाल तेव्हा हा ट्रॅक तुम्हाला गोंदियाला घेऊन जाईल. आणि हा असा तुम्ही कॅमेरामध्ये दाखवा इकडे गेलेला हा जो ट्रॅक आहे असा परपेंडिक्युलर हा ट्रॅक आपला चाललेला आहे दिल्ली साईडला. तर ही अशी एक युनिक जागा जी आपल्या भारतातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या लोकांना फार कमी माहिती आहे. पण विदर्भाला हा अभिमान वाटायला पाहिजे की पूर्ण भारतात हा एकमेव डबल डायमंड क्रॉसिंग आहे. इथे तसा एक बोर्ड पण लागलेला आहे याच्या माहितीचा ब्रीफ हिस्ट्री, पण सध्या तो थोडासा फाटलेला आहे. वातावरण असतं, हवा जोराची असते, त्याच्यामुळे कधी त्याच्यामध्ये बरेचसे हे होतात. लवकरच रेल्वे प्रशासनाकडून तो लावण्यात येईल. याच्या अजून बऱ्याच गोष्टी आहे, त्याच्या आधी थोडंसं तुम्ही एकदा इथे नजर मारून घ्या. मग मी आणखी याच्याबद्दल माहिती तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्हाला आता स्क्रीनवर इथे दिसत आहेत वरतून इलेक्ट्रिक वायर्स गेलेले आहेत. या डबल डायमंड क्रॉसिंगच्या वरून ज्या इलेक्ट्रिक वायर्स गेल्या आहेत इथून 25,000 वोल्टचा करंट वाहत असतो. आणि जेव्हा गाडी इथून जाते तर सगळ्या प्रेक्षकांना हे माहीत असेल की आपली जी रेल्वे इंडियन रेल्वे आहे त्या इंजिनच्या वरती एक बार लागलेला असतो जो कंटिन्युअसली या तारेच्या संपर्कात असतो. पण जेव्हा आपली ट्रेन या ट्रॅकवरून डबल डायमंड क्रॉसिंगवरून जात असते तेव्हा तो बार जो आहे तो थोड्या वेळाकरता खाली आणला जातो. त्याच्या मागचं कारण असं की ही डायमंड क्रॉसिंग आहे म्हणजे इथे इंटरसेक्ट झालेले आहेत रेल्वे ट्रॅक. तसंच तुम्ही वरती बघू शकता त्या ज्या तारा आहेत त्यासुद्धा इंटरसेक्ट झालेल्या आहेत. म्हणजे 25,000 वोल्टचा सप्लाय असा चालला आहे आणि 25,000 वोल्टचा सप्लाय असा देखील चाललेला आहे. तर इथे रिस्क होऊ शकते, इथे म्हणजे काहीही घटना घडू नये म्हणून तो बार जो आहे तो थोड्या वेळाकरता खाली आणतात आणि गाडी निघून गेल्यानंतर परत तो जो बार आहे तो परत त्या इलेक्ट्रिक पोलला टच होतो. खूप इंजिनिअरिंगचे वेगवेगळे इथे वेगवेगळे प्रयोग असतात आणि आपल्या भारतीय रेल्वेने ते सक्सेस करून दाखवलेले आहेत. 1955 साली या ट्रॅकची खरी निर्मिती झालेली होती. आणि तुम्ही या ट्रॅकवर थोडंसं एक इथे झूम करा, इथे थोडंसं इथे आणा. तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला एक खाचा दिसतो याचा. हां, तर इथे काय असतं की जेव्हा ट्रेन जाते तर ट्रेन जाताना इथे त्या टायरचा म्हणजे इथल्या ट्रॅकवरून जी येणारी ट्रेन आहे त्याचं टायर इथे जोरात आपटतं आणि कंटिन्युअस ते आपटल्यामुळे इथे असे खाचे तुम्ही बघू शकता 1, 2 इथे थोडेसे समोर पण हे खाचे आहेत, हे इथे पण आहेत आणि सेम त्या ट्रॅकवर पण तसेच तुम्हाला स्लॉट्स दिसतील. तर आता याच्यामुळे काय असतं की हा जो ट्रॅक आहे हा सतत मेंटेनन्समध्ये ठेवावा लागतो. याला दर 6 महिने वर्षभरात हा एवढा जो पट्टा आहे याला मेंटेन केलं जातं
आणि याला सतत चेंज केलं जातं की ज्याच्यामुळे कुठलाही अपघात घडायला नको. कारण तुम्ही ते खाचे बघू शकता किती प्रेशर इथे असेल आणि कंटिन्युअस इथून ट्रेन जात राहतात. तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो, ज्या ट्रॅकवरून सतत ट्रेन जात असते तो ट्रॅक आपल्याला थोडासा पॉलिश दिसतो. आणि जसं तुम्ही इथे बघू शकता, हा जो नागपूर गोंदियावाला ट्रॅक आहे तो ट्रॅक सतत वाहता असल्यामुळे तिथली रेल्वे रुळं जरा चमकताना दिसतात आहे. आणि आडवा जो ट्रॅक आहे तो ट्रॅकवर थोड्याशा कमी ट्रेन आहेत ॲज कम्पेअर टू नागपूर गोंदिया. तर असा आहे आपला डबल डायमंड क्रॉसिंग जो आम्ही आता शंखनाद आवाज सत्याचा या चॅनलच्या मार्फत सफर विदर्भाची या एपिसोडमध्ये घेऊन आलो आहे. इथे बाजूला त्यांचं रेल्वेचं एक ऑफिस पण आहे आणि तिथे त्यांचा स्टाफ जो आहे तो सतत कार्यरत असतो. इथे जर तुम्ही बघायला आले तर फोटोग्राफी तुम्हाला इथे करू देतील, पण थोडंसं ट्रेनकडे लक्ष द्यायचं. ट्रेनचा जर व्हिसल आला तर आपण ट्रॅकवर उभं राहण्याची इथे ट्रॅकवर आपण उभं राहू नका, कारण अपघात होऊ शकतात. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर तेवढी एक काळजी फक्त घ्या. याचं लोकेशन मी तुम्हाला सांगतो. नागपूर रेल्वे स्टेशनपासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर मोतीबागजवळ हा डायमंड रेल्वे क्रॉसिंग आहे. तुम्हाला गाडी थोडीशी अंतरावर राहून इथे पायी यावं लागेल. तर आजच्या ह्या एपिसोडमध्ये खरंच आम्ही एक युनिक अशी गोष्ट तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. आपल्या मराठीत एक गाणं आहे, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. ज्यांचे मामा नागपूर गोंदिया ट्रॅकवर राहतात त्यांना आपल्या मामाकडे, काकाकडे किंवा कुठल्याही नातेवाईकांकडे जाताना नक्की हा डबल डायमंड रेल्वे क्रॉसिंग बघायला मिळेल. खरंच एक खूप आगळं वेगळं असं उदाहरण आहे जे आपल्या विदर्भामध्ये आहे. सफर विदर्भाची मध्ये आमचा असाच प्रयत्न राहतो की पर्यटन स्थळ असो किंवा एखादं मंदिर असो, त्याच्यात वृद्धाश्रम, तलाव असे बरेच ठिकाणं आहेत आपल्या विदर्भामध्ये जे खरंच खूप सुंदर आहेत आणि बघण्यासारखे आहेत. त्याच्यातलंच हे सुद्धा एक ठिकाण आहे डायमंड रेल्वे क्रॉसिंग. इथे तुम्हाला फारसं निसर्ग सौंदर्य दिसणार नाही कारण रेल्वेचा पूर्ण परिसर आहे. त्याच्यामुळे कदाचित इथे तुम्हाला बघण्यासारखे, ज्याला आपण नजारे म्हणतो, ते बघायला मिळणार नाही. पण ही अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या पूर्ण भारतातलं हे एकमेव केंद्र आहे डबल डायमंड क्रॉसिंगचं. त्याच्यामुळे नक्की एकदा इथे भेट द्या. कधी कधी जनरल नॉलेजमध्ये पण हा असा प्रश्न विचारला जातो की ते डबल डायमंड क्रॉसिंग कुठे आहे, आणि असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा इथून एक ट्रेन गेली, त्याचा आम्ही व्हिडिओ केलेलाच आहे. तेव्हा खरंच एक वेगळाच अनुभव होता. आम्ही पहिल्यांदा पाहत होतो या डबल डायमंड क्रॉसिंगवरून ट्रेन अशी जाताना. तर हा आहे आपला नागपूर गोंदिया ट्रॅक, आपल्या मामा काकाकडे घेऊन जाणारा. लहानपणी बऱ्याचदा या ट्रॅकवरून गेलेलो आहे, पण तेव्हा हे सगळं माहिती नव्हतं. आता तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला हा ट्रॅक लक्षात राहील. मोतीबागजवळ आपल्या नागपूर रेल्वे स्टेशनपासून अर्धा किलोमीटर. जर अगदीच एक्झॅक्टली पत्ता सांगायचा झाला तर रेल्वे स्टेशनचं जे बॅक गेट आहे त्या बॅक गेटकडून सरळ रामझुल्याकडे जायचं. रामझुल्याच्या खालून एक रस्ता जो जातो तिथून लेफ्ट घ्यायचा. तुम्हाला सरळ तो या ट्रॅकवर येईल. थोडंसं आधी गाडी ठेवावी लागेल. तर असा हा डबल डायमंड रेल्वे क्रॉसिंग एकदा परत आपल्या प्रेक्षकांना दाखवा. तर ही आहे आपली भारतीय रेल्वे. माझ्या पाठीमागे जाते आहे ही भारतातली एक ट्रेन, मालगाडी आहे, बहुतेक ही मालगाडीच आहे. तर मागच्या अनेक वर्षापासून ही भारतीय रेल्वे अशीच सुरू आहे. करोडो लोक डेली या ट्रेननी प्रवास करतात. कितीतरी मालाची ने-आण या ट्रेननी होते. अतिशय लेकूरवाळी अशी गाडी, म्हाताऱ्यांपासून तर लहान मुलांपर्यंत सगळ्यांचा सांभाळ करणारी आपली भारतीय रेल्वे. आणि या भारतीय रेल्वेचा हा जो डबल डायमंड क्रॉसिंगचा ट्रॅक आहे तो आता आपण आपल्या एपिसोडमध्ये बघितला. भारतीय रेल्वेचा जसा अखंड प्रवास चालू आहे, 24 तास अहोरात्र ही ट्रेन जशी सुरू असते, तसाच आमचा शंखनादचा सुद्धा प्रवास सुरू आहे. आणि शंखनाद आता या टप्प्यावर आलेला आहे की आपल्या विदर्भातली अनेक स्थळं आतापर्यंत शंखनादच्या माध्यमातून, सफर विदर्भाच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे. त्याच्यातलंच आजचं हे स्थळ डबल डायमंड क्रॉसिंग. अशी वेगवेगळी स्थळं आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा नेहमीच प्रयत्न करणार आहे. आणि आमची स्थळं बघून बरेच लोक, आम्ही आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी गेलो आहे त्या त्या ठिकाणचे व्हिडिओ पाहून आत्तापर्यंत बरेच लोक त्या व्हेन्यूवर जाऊन, त्या ठिकाणी जाऊन फिरून आलेले आहेत. आणि त्यांनी आम्हाला ॲप्रिशिएट केलं आहे की तुम्ही खूप चांगलं काम करताय. आम्ही आत्तापर्यंत मंदिरं केली, पर्यटन स्थळं केली, आणि त्या ठिकाणी लोक जेव्हा गेले तेव्हा त्यांचे खरंच हे रिॲक्शन्स होते की आम्हाला माहिती नव्हतं की इतकं सुंदर स्थळ आपल्या विदर्भात आहे म्हणून. तर खरंच खूप लोकांना याचा लाभ होतो आहे. आम्ही
GTPL केबल नेटवर्कवर चॅनल नंबर 279वर दर शनिवारी याचा टेलिकास्ट असतो. त्याशिवाय यूट्यूब चॅनलवर सुद्धा शंखनाथची ही सिरीज अवेलेबल आहे. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, तुम्हाला डेली त्याचे अपडेट्स मिळत राहतील. तर असा आजचा आमचा जो प्रवास आहे सफर विदर्भाचीच्या आजच्या एपिसोडचा आमचा प्रवास आम्ही इथे थांबवतो. परत आम्ही येऊ असेच एखादे स्थळ, असेच एखादे ठिकाण घेऊन तुमच्यासमोर. तुम्ही बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा सफर विदर्भाची.